बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक ही तोंडावर असतानाच आता या निवडणुकीमध्ये आणखी एक नवं वळण लागलंय। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून बेस्ट पतसंस्थेच्या उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंतांवर 24 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे बेस्टच्या सर्व 21 संचालकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। बेस्ट सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला। खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, ज्यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं। यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रमुख